तर केंद्र सरकारचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पातून राज्यातल्या जिल्ह्यांना काय अपेक्षा आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। भारतीय अर्थसंकल्प आज सादर सुरू झाले, अधिवेशन आज सुरू झाले आहे आणि उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यासाठी कोकणातून सर्वसामान्य नागरिक असतील यांची वेगवेगळी अपेक्षा आहे। म्हणजे ते कृषी क्षेत्राचं असेल, त्यानंतर कोकण रेल्वेसाठी काही तरतुदी व्हाव्यात, तसेच म्हणजे रस्ते विकासासाठी तरतुदी व्हाव्यात आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा यासाठी तरतूद व्हावी, यासाठी सर्वसामान्य नागरिक असतील, व्यापारी असतील, कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ असतील यांनी तरतूद करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे कुठेतरी ह्या जो अर्थसंकल्प उद्या सादर होत आहे त्यावेळी त्यासाठी कोकणामध्ये काही ना काहीतरी त्याच्याला कोकणाच्या वाट्याला यावं अशीच अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत। कॅमेरामन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूजसाठी सिंधुदुर्ग कणकवली।